नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पीक विमा संदर्भातील 5 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता अनेक शेतकरी सध्या एकच प्रश्न विचारत आहेत की मंजूर झालेल्या पीक विम्याचे पैसे खात्यात नक्की येणार कधी, प्रलंबित भरपाई हप्ता आम्हाला कधी मिळणार आणि खरीप 2026 हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकारकडून काय हालचाली सुरू झालेल्या आहेत. ओके, चला तर मग जाणून घेऊया आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि माहिती. ओके, आता पहिली अपडेट म्हणजे या योजनेविषयी, ती म्हणजे की सर्वप्रथम मोठी बातमी म्हणता येईल, म्हणजेच की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अजूनही मागील हंगामातील पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी दावे मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहेत. ओके, तरी प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून तरी रक्कम जमा झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जर तुम्हालाही पीक विम्याचे पैसे अजून आलेले नसतील तर माझ्या कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि आले असतील तरी कमेंटमध्ये लिहा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आता दुसरी अपडेट म्हणजे की खरीप 2026 हंगाम अगदी जवळ आलेला आहे. बियाणे, खते, ओके, बियाणे असतील, खते असतील, औषधे आणि मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे प्रलंबित पीक विमा भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून सुद्धा करण्यात येत आहे. ओके, तसेच आणखीन एक महत्त्वाची बातमी, ओके, की राज्यात पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे समोर आलेले आहे. ओके, काही वृत्तांनुसार राज्यातील केवळ 20 ते 22% शेतकऱ्यांनीच पीक विमा भरल्याची माहिती समोर आलेली आहे. कृषी विभागाकडून अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्याचे सुद्धा आवाहन केलेले आहे. ओके, काय माहिती आता हे नाराजीमुळे झालं आहे का काय? ओके, शेतकऱ्यांनी यावर मत मला कमेंटमध्ये नक्की सांगावं. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की आता खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. ओके, यामुळे आता अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळ, कीट आणि रोग यांसारख्या नैसर्गिक संकटांपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेळेत तुम्ही नोंदणी करून घ्या शेतकरी बंधूंनो. ओके, तसेच यावर्षी पीक पाहणी आणि कागदपत्र पडताळणीवर विशेष भर दिला जात आहे. कोणकोणत्या ह्याच्यावर? पीक पाहणी आणि कागदपत्र पडताळणीवर विशेष भर दिला जात आहे. ओके, तसेच आता आधार कार्ड, बँक खाते, 7/12 उतारा, पीक पाहणी नोंद, ॲग्रिस्टॅग नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, या गोष्टी नसतील तर काढून घ्या तुम्ही. ओके, जर माहिती तुमची अपूर्ण किंवा चुकीची असेल तर तुमचा विमा दावा मंजूर होण्यात अडचणी येऊ शकतात. ओके, तसेच आता काही भागांमध्ये शेतकरी संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की प्रलंबित पीक विमा भरपाई लवकर न मिळाल्यास आंदोलन आम्ही करेल. ओके, म्हणजे चालू करण्यात येईल आंदोलन त्यांच्याद्वारे. ओके, यामुळे पीक विमा कंपन्या आणि प्रशासनावर दबाव वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ओके, संभाजीनगरसह काही भागांमध्ये प्रलंबित पीक विमा भरपाई तातडीने वितरित न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये भरपाई वितरणाबाबत प्रशासनावर दबावसुद्धा वाढत आहे. ओके, तर शेतकरी बंधूंनो, आजच्या घडीला सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्यातील हजारो शेतकरी अजूनही पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत आणि खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जोर धरून ठेवलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल तर तुमची अर्ज स्थिती, बँक खाते आणि कागदपत्रे तुम्ही एकदा तपासून घ्या. तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत का? ओके, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. ओके, व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या कृषी व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.